प्रमाणात रोजगाराची निर्मिती आपण करू शकतो, पण त्याकरता इच्छाशक्ती असलेला व्यक्ती पाहिजे आणि ती इच्छाशक्ती हे डॉक्टर आशिष देशमुख यांच्यामध्ये आहे आणि म्हणून ते हे निश्चितपणे करू शकतात। या ठिकाणी फर्टिलायझर प्लांट गेले 1.5-2 वर्ष माझ्या मागे सातत्याने ते पाठपुरावा करतात आणि आम्ही ते अंतिम टप्प्यात नेलेलं आहे। मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये या सावनेर क्षेत्रामध्ये तो देखील होताना दिसेल आणि विशेषतः पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या संधी उपलब्ध आहेत त्या संधी मोठ्या प्रमाणात इथे इकोसिस्टम तयार करून, जसं आपण त्या ठिकाणी अंभोऱ्याला केलं, 350 कोटी रुपये दिले, गडकरी साहेबांनी पूल बांधला। येत्या काळामध्ये पर्यटनाचं सगळ्यात मोठं केंद्र हे अंभोरा होणार आहे। तसंच या सावनेरच्या क्षेत्रामध्ये आम्ही हे करू शकतो, कारण सगळ्यात जास्त रोजगार हा पर्यटनातून मिळतो। पण त्याकरता मला माझा आमदार हवाय, मला भाजपचा आमदार हवाय। आणि मला समजलं या भागामध्ये जे WCL चे क्वार्टर आहेत त्यांना दर इलेक्शनमध्ये धमकी मिळते, तुम्ही जर मला मतदान केलं नाही तर तुमचे क्वार्टर तोडून टाकू, पाणी पुरवठा रद्द करून टाकू। काळजी करू नका, केंद्रात सरकार कोणाचं, राज्यात सरकार, दोन्हीकडे आपलं सरकार आहे। कोणाच्यात ताकद नाही, कोणाच्यात हिम्मत नाही, कोणी हे करू शकत नाही। मी तुम्हाला आज सांगतो, तुम्हारा बाल भी बाका नहीं होने दूंगा, हिम्मत के साथ मैदान में उतरो। अरे किती दिवस दहशतीत जगाल, दहशतीत जगण्याचे दिवस संपलेले आहेत। आता खुल्या मनानं मान वर करून ताठ मानेने जगण्याचे दिवस आले आहे। हा स्वतंत्र भारत आहे, या स्वतंत्र भारतामध्ये कोणी तुम्हाला या ठिकाणी दाबू शकत नाही। आज आपण पाहू शकतो ज्या प्रकारे आपल्या सरकारने शेतकऱ्यांच्या करता सातत्याने निर्णय केले। आपण शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला, 8,000 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला। आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण नमो किसान सन्मान योजना आणली, मोदीजींच्या 6,000 रुपयासोबत आपणही 6,000 रुपये दिले, 12,000 रुपये खात्यात दिले आणि आता पुन्हा सरकार आल्यानंतर 12,000 नाही 15,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण टाकणार आहोत। यासोबत